किती छान वाटतंय हा गजरा. मी पदर सगळा सुटला माझ्याकडून. झाली नऊवारी नेसून. हाय गाईज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गुढीपाडव्याचा व्लॉग आहे हा आणि एक पारंपरिक मराठी लुक क्रिएट करणार आहे मी. आणि आजच्या व्लॉगमध्ये मम्मी मला नऊवारी साडी नेसवून दाखवणार आहे आणि नऊवारी साडी कशी नेसायची ते पण सांगणार आहे. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. सगळ्यात पहिले मी मेकअप करून घेणार आहे माझा आणि त्याच्यानंतर मग मम्मी मला साडी नेसवेल. तर मग मी आता मेकअप स्टार्ट करते. मेकअप करून झाला आहे माझा. आता मी पटकन हेअरस्टाईल करते आणि साडी नेसते. लिपस्टिक घालते. आलिया भट स्टाईलने लावायला जाऊ दे. मी अशीच एक सिंपल हेअरस्टाईल केली आहे आणि हा एक बन आहे. त्याने मी मागे बन बांधणार आहे. त्याच्यावरती हा मी गजरा लावते. त्या लावते उलट्या साईडनं म्हणजे जरा दिसेल तरी. गाईज किती छान वाटतं हा गजरा. चंद्रावर कशी वाटते. आता मम्मी मला फायनली साडी नेसवणार आहे. पहिले काय करायचं ते तर सांग. त्याची घडी सगळी सोडून घेतली व्यवस्थित असं बोलतो. आपण नेहमी अशा कधीतरी नेसणाऱ्या साड्यांना ते केळ असतं ते काढायचं नसतं. ओके. बॅक साईडचा पार्ट तिने असा खालून घेऊन इकडे ती खोसून टाकते. आता ती विड्या काढते. गाईज प्लीज इग्नोर पसारा. ओके. तर आता काय करायचंय. निर्या काढून झाल्या. तिच्या निर्या काढून झाल्या आहेत. आता ती खोचणार आहे. हा मागचा जो इकडे उरलेला पार्ट आहे तो त्या निरांच्या इकडे पुढे घ्यायचा. घेऊन ओके. असं गुंडाळून हा तिने त्या निर्या अशा सेपरेट सेपरेट केल्या आणि अर्धा पार्ट घेऊन मागचा काष्टा काढतेस राईट. हा पट्टा असा इकडे येण्यासाठी तिने ते पूर्ण असा मागचा किनार येण्यासाठी असा मागचा पूर्ण पार्ट घेतला आणि त्याच्यासोबत असा खोचला. आणि असं पुढून उरलेला पार्ट असा पुढून घ्यायचा आणि इकडे खोचायचा.
झाली नऊवारी नेसून. तर नऊवारी ऑलमोस्ट नेसून झाली आहे, पण मी त्याच्यावरती मॅचिंग ब्लाऊज घालून येते, मग ते जास्त चांगलं दिसेल. हा, आता कसं दिसायला चांगलं दिसतंय ब्लाऊज. मी पदर सगळा सुटला माझ्याकडून. हा, काय करायचं ते सांग. आता एकदा पकडले असा तो असा 1 2 3 4 5. अच्छा, हा पट्टा काढण्यासाठी ते असं पूर्ण एकत्र घेऊन निर्यांसकट खोचलं होतं, राईट. आणि या मी माझं स्वतःचं फोटोशूट स्वतःच करत असते आणि माझ्याकडे स्टँड वगैरे काही नाही आहे पडदा लावायला मागे. तर हा पडदा मी आणला होता एक. आणि जर तुमच्याकडे ही अशी पेपर टेप असेल तर तुम्ही पेपर टेपने तो इथे भिंतीवरती लावू शकता. असं काय लावते तू? कसं लावू? एवढंच? माझी उंची पण तेवढीच आहे ना. दिसतोय आता. दिसतोय आपण. मला काय दिसतच नाही. चष्मा लावला ना म्हणून. तर हा गुढीपाडव्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा कमेंट करून. आणि ही नऊवारी साडी माझ्या मम्मीने जी नेसवली आहे ती कशी नेसवली आहे आणि कसं वाटलं. इझी आहे एकदम नेसायला. इझी आहे एकदम नेसायला. तुम्ही नक्की ट्राय करा आणि सांगा की कशी वाटते. आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.